लिफ्टमध्ये अडकून 7 वर्षा मुलाचा मृत्यू। आपल्या घरातील लहान मुलं जर लिफ्टमधून ये जा करत असतील तर जरा सांभाळून, कारण मोठमोठ्या इमारतीतील लिफ्ट यात आता जीवघेण्या होत चालल्या आहेत। अशा या जीवघेण्या लिफ्टने वसईत 7 वर्षा मुलाचा जीव घेतला आहे। 7 वर्षाच्या मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकला आणि त्याचा मृत्यू झाला आहे। फोटोत दिसणारा हा आहे अंकुश कुमार गौड। 7 वर्षाचा अंश आता या जगात नाही। अगदी खेळण्यात बागडण्याच्या वयात त्याने आपला जीव गमावला आहे आणि त्याच्या या मृत्यूला जबाबदार आहे ती ही जीवघेणी लिफ्ट। अंश आपल्या आईवडिलांसोबत वसईत पूर्वेच्या सातोली येथील डायस रेसिडेन्सीमध्ये राहत होता। या 7 मजली टॉवरमध्ये अंश रोज आपल्या मित्रासोबत खेळत होता। आज शनिवार असल्याने शाळेलाही सुट्टी होती, त्यामुळे तो सकाळपासून आपल्या 3 मित्रांसोबत अगदी रमतगमत खेळत होता। मात्र आज सकाळी 11 वाजता लिफ्टमधून आपल्या 2 मित्रांसोबत ग्राउंड फ्लोअरवरून पहिल्या मजल्यावर जात होता। मात्र अचानक लिफ्ट ग्राउंड फ्लोअर आणि पहिला मजला यात थांबली। त्याचवेळी घाबरलेला अंशने लिफ्टचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। अंश बाहेर येण्यासाठी पाय बाहेर काढला आणि तितक्यात लिफ्ट सुरू झाली। अंशचा पाय लिफ्ट आणि दाराच्या गॅपमध्ये अडकला। लिफ्टसोबत वर खेचला गेला। अडकलेल्या लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी अगदी काही सेकंदाचाच अवधी होता। मात्र अचानक लिफ्ट सुरू झाल्याने त्याचा यात नाहक जीव गेला आहे। तर या प्रकरणी वसईच्या वालीव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे। पोलिसांनी सध्या अकस्मातिक मृत्यूची नोंद केली आहे। तर तपासात बिल्डर जर दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे। तर या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण पसरलं आहे। मात्र जर ही लिफ्ट जर वेळेत दुरुस्त झाली असती तर कदाचित या लहानग्याचा जीव आज वाचला असता, पण आता वेळ निघून गेली आहे। त्यामुळे आपणही अशा प्रकारे लिफ्टमधून प्रवास करताना जरा सावधता नक्कीच बाळगा। ही घटना नेमकी लिफ्ट माध्यमातून झाली। दुय्यम दर्जाची लिफ्ट या बिल्डिंगमध्ये लावून आमचा विश्वास त्याने गमावला आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या इमारतीत जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमध्ये अडकून हा लिफ्ट दुय्यम दर्जाचा असल्यामुळे हा लिफ्ट व्यवस्थित चालत नाही आणि त्यामध्ये मुलं जेव्हा लिफ्टमधून खाली येताना 10:30 वाजता त्या लिफ्टच्या दरवाजे उघडल्यावर ती लिफ्ट तरी चालू झाली, कुठलाही सायरन न वाजता किंवा कुठलाही संदेश न देता। पण या लिफ्टमध्ये बरेच अशा त्रुटी आहेत, ते त्रुटी त्यांनी पूर्ण केलेले नाही आहेत। निव्वळ मेंटेनन्सच्या आधारावर आमच्याकडून कर वसुली करतो। सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास सातिवली या ठिकाणी एक डायस रेसिडेन्सी म्हणून एक बिल्डिंग आहे 7 मजल्याची। तर त्याच्या लिफ्टमध्ये एक 7 वर्षाचा मुलगा हंसकुमार गौंड तो फर्स्ट फ्लोअरवरून आपला ग्राउंडवरून फर्स्ट फ्लोअरला जात असताना त्याच्या ते लिफ्ट आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, त्याच्यामध्ये त्याचा पाय अडकून तो मुलगा त्या लिफ्ट आणि त्या भिंतीच्यामध्ये चेपला जाऊन त्याचा तो मृत्यू झालेला आहे। हां, याच्यावरती ते लिफ्ट ॲक्च्युली जे आहे ना ते लिफ्ट आणि याच्यामध्ये जास्त अंतर आहे, त्यात लहान मुलाचा पाय सहजासहजी आतमध्ये अडकू शकते। त्याची वास्तविक त्या बिल्डरने वगैरे काळजी घेतली पाहिजे होती, ते घेतलेली दिसत नाही आहे। दुसरं आहे की तिथल्या बऱ्याच लोकांचंही म्हणणं असं की लिफ्ट नेहमी चालत नाही, खराबच असते आणि मग त्याच्याबद्दल आम्ही अधिक तपास करून आहे ना जे काय असेल ते कायदेशीर गुन्हा दाखल करत आहोत।